रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, पहा, वर्षाची सुरुवात, पण ही सुरुवात तुमचं आयुष्य बदलणार आहे का? तर मेष राशीवाल्यांसाठी जानेवारी हा महिना खूप उंचीवर घेऊन जाणार आहे की अचानक खाली आणणार आहे? हा प्रश्न तुम्हाला जानेवारीमध्येच उलगडणार आहे. या प्रश्नाचं उत्तर करिअर, पैसा, नातेसंबंध, विवाह, व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठे बदल घडविणारा हा महिना आहे. कारण या महिन्यामध्ये मेष राशीच्या कुंडलीमध्ये असे ग्रहयोग तयार झालेले आहेत की जे काही लोकांना अचानक यश देतील, परंतु काहींना आयुष्यामधील कठोर धडा शिकवतील. मग नेमकं तुमच्यासोबत काय घडणार आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कारण शेवटी मी तुम्हाला एक असा संकेत सांगणार आहे की जो तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा ठरू शकतो. तर बघा, हा महिना आणि वर्षाची सुरुवात नेमकं मेष राशीसाठी कशी असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खालील क्रमांकावर नक्कीच माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता, कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि तुम्हाला नेमकं मी सांगितल्यापैकी कोणती गोष्ट क्लिक होणार आहे, कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर शेअर करायचं आहे. तर आता आपण पाहूया की मेष राशीसाठी वर्षाची सुरुवात असं कोणतं चमत्कार घेऊन आलेली आहे किंवा कोणता बॉम्ब फोडणार आहे ते आता आपण पाहूयात. तर बघा, ग्रहस्थिती तुम्हाला काय सांगत आहे की जानेवारी हा महिना जो आहे तो कर्म, संघर्ष आणि संधी, अंतर्मनातील बदलांचा हा महिना असणार आहे. आता नेमकं कशाबाबत मी म्हणत आहे ते आता बघूयात. हा महिना साधा नाही आहे. तर बघा, तुमचे निर्णय बदलणारा आणि तुम्हाला नवीन दिशा देणारा किंवा दिशा बदलणारा हा महिना ठरणार आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, ओव्हरऑल रीतीने. आणि काही व्यक्तींसाठी तर हा नशीब उघडणारा महिना ठरणार आहे. आता बघा, नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना त्यांच्या करिअरमध्ये नवीन ओळख, मान, सन्मान वाढविणार आहे. सोबतच तुम्हाला पब्लिक इमेज जी आहे तुमची, जी काही ती वाढण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये किंवा बदलण्याची शक्यता आहे. पहिल्यापेक्षा वेगळ्या रीतीने लोक तुम्हाला ओळखायला लागतील. वरिष्ठांकडून लक्ष वेधले जाणार आहे तुमचं. सोबतच क्रिएटिव्ह, प्रशासन, नोकरी, सरकारी मॅनेजमेंटमध्ये जे काही क्षेत्रामध्ये काम करत आहेत, नोकरी करत आहेत, त्यांच्यासाठी तर हा महिना खूपच लाभदायक असणार आहे. सूर्य जे आहे त्याच्यामुळे इगो क्लॅश होऊ शकतो. कारण तुम्ही थोडंसं त्या स्थानामध्ये सूर्य असल्यामुळे थोडंसं तुम्हाला असं इगो किंवा ॲटिट्यूडने तुम्ही काम करू शकतात आणि त्याचा दुष्परिणाम पण तुम्हाला भोगावा लागू शकतो. ऑफिस पॉलिटिक्सपासून तुम्हाला दूर राहायचं आहे. पहिली गोष्ट, जर तुम्हाला ती गोष्ट आवडतच नाही पण कधी कधी इतरांमुळे तुम्ही पण तिकडे आकर्षले जातात, पण आपल्याला त्यापासून दूर राहायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. जॉब बदलण्याचा योग आहे. विशेष करून महिन्याच्या उत्तरार्धामध्ये नक्कीच तुम्हाला, समजा तुम्ही जॉबसाठी प्रयत्न करत आहात दुसरीकडे, तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. आता व्यवसाय करणाऱ्यांसाठी अचानक मोठ्या संध्या चालून येतील तुमच्या नकळतच. तुम्ही पहिल्यापासून प्रयत्न करत आहात परंतु तुम्हाला अपेक्षा नव्हती की आत्ताच हे होईल किंवा होऊ शकेल. मग ती गोष्ट तुमच्यासोबत नक्की घडणार आहे. अचानक नवीन संधी तुम्हाला मिळतील. तुमचा व्यवसाय विस्तारासाठी म्हणा किंवा ब्रांचेस तुम्हाला काढायचे असेल त्याच्यासाठी म्हणा. नवीन क्लायंट येतील. ऑनलाईन काम किंवा विदेशी संपर्क जर तुमचं असेल तर तुम्हाला सध्या खूप फायदा होणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा बिझनेस जर दुसऱ्या देशामध्ये, परदेशामध्ये स्थापित करायचा असेल किंवा तिथे एखादी ब्रांच तुम्हाला काढायची असेल तर नक्कीच हा महिना किंवा वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. सोबतच तुम्ही एखादी रिस्क घेण्याची शक्यता आहे. यस, व्यवसाय आहे म्हटले की रिस्क तर येणार आणि विदाऊट रिस्क तुम्ही जे काही तुम्हाला लाभ मिळवायचे आहेत किंवा जे तुमचं काही ब्रँड आहे त्याला ओळख तर मिळणारच नाही आहे. पण सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही रिस्क घ्यायची आहे. कारण जर तुम्ही आता जानेवारीमध्ये रिस्क घेतलात तर नक्कीच तुम्हाला फायदा पण मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. सोबतच स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आणि डील्समध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. एक नवीन स्ट्रॅटेजीने तुम्ही मार्केटमध्ये उतराल किंवा एखादी प्लॅनिंग कराल तुम्ही की कसं करायचं आहे. नवीन वर्षाचं काहीतरी नवीन स्कीमा असतात किंवा काहीतरी नवीन लोकांना आकर्षित करण्याचे काही उपाय वगैरे असतात, ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तर यामध्ये तुम्ही नक्कीच सफल राहणार आहात आणि त्यामधून तुम्हाला भरपूर यश मिळणार आहे आणि आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये पण तुम्ही सफल राहणार आहात. याच्यापैकी आता नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि शेअर करायचं आहे की नेमकी कोणती गोष्ट तुम्ही केली आणि त्यामुळे तुम्हाला काय फायदा मिळालेला आहे. नोकरी करणाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी पण नक्कीच शेअर करा.
कधी कधी चुकीचा निर्णय तुम्हाला नुकसान पण देण्याची शक्यता आहे. हे सर्व करत असताना प्रत्येक गोष्ट चाचपडून पाहणे, त्याचं निरीक्षण करणे, त्याचे पुढे जाऊन काय परिणाम मिळणार आहेत ते पण तुम्ही विचार करायला हवेत आणि मगच तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट असेल किंवा एखादा करार असेल किंवा एखादी डील तुम्ही करू शकतात, कारण फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे शॉर्टकट टाळा. वेगळ्या मार्गाने, अवैध मार्गाने जर तुम्ही तुमचं पब्लिसिटी करणार असाल, मार्केटिंग करणार असाल तर प्लीज तसं काही करू नका, कारण ते तुम्हाला नुकसानदायकच ठरणार आहे. फसवणूक होण्याची शक्यता दाट दिसत आहे. मग त्याच्यामुळे उलट तुमचं ब्रँड खराब होईल, नाव खराब होईल, तुमची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जे काही करायचं आहे ते एकदम सरळ मार्गाने, उशीर लागला तरी चालेल परंतु सावकाश करा, सरळ मार्गाने करा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल. कष्टाने करा, मेहनतीने करा. कारण मेष राशीला 7:30 सुरू झालेली आहे तर प्रत्येक गोष्ट हे तुम्हाला असं म्हणतात ना, ताकही फुंकून प्यावे अशी तुमच्यासोबत परिस्थिती आहे. कर्म चांगले ठेवा, कर्म स्वच्छ ठेवा, कोणालाही न फसविणे, कोणाचाही मन न दुखविणे, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. जास्तीत जास्त कर्माकडे लक्ष द्या सध्या तुम्ही, तरच तुम्हाला पुढील हे 7.5 वर्ष थोडेसे व्यवस्थित जातील. मेष राशींसाठी हा माझा आजचा महत्त्वाचा सल्ला होता. आता आर्थिक स्थिती तुमची कशी असणार आहे तर बघा, उत्पन्न वाढीचे संकेत तुम्हाला मिळतील. खर्चही अचानक वाढणार आहेत. कर्ज फेडण्याचा तुमच्यावर दबाव राहील. पहिल्यापासून काही कर्ज होतं आणि आता अजून त्याच्यामध्ये भर झालेली आहे तर ते पण दबाव राहणार आहे. विदेश, हॉस्पिटल, प्रवास यावर खर्च वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच अचानकपणे काही खर्च आल्यामुळे तुमचं जे आर्थिक बॅलन्स आहे ते बिघडण्याची शक्यता दिसत आहे. सेव्हिंग प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या पहिल्यापासून तुम्ही सेव्हिंग करत असाल किंवा इथून पुढे तुम्ही सेव्हिंग करणार असाल तर त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. खर्च आणि मिळकत याचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर तुम्हाला कधीही म्हणजे त्रास होणार नाही पुढे जाऊन. आता जे कोणी विवाहित आहे त्यांच्यासाठी हा महिना कसा असणार आहे तर बघा, अचानकपणे मनामध्ये शंका येतील आणि त्यामुळे काय होतील, गैरसमज निर्माण होतील. मग ते गैरसमज थोडंसं कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण तुमच्या जोडीदारासोबत तुमचा संवाद अचानक कमी होण्याची शक्यता आहे. तुम्ही त्या गैरसमजाला जर अजूनच खतपाणी घातलात, तुम्ही बोलला नाही तर ते 100% वाढणार आहे. संवाद जर साधला नाही तर ते वाढून नातं अजून खराब होण्याची शक्यता दिसत आहे. वर्षाची सुरुवात जर अशी असेल तर मग कसं होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. शक्यतो वाद असतील, मतभेद असतील तर ते मिटवण्याचा प्रयत्न करा. अबोला धरू नका, संवाद साधा. बोलण्याने सगळं काही सॉल्व्ह होत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. मनात धरून कोणतीही गोष्ट फळास जात नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट मिळत नाही. जर तुम्ही आपोआपच सगळ्या गोष्टी होतील असं विचार करत बसला तर ते कधीच होणार नाही. त्याच्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतात. सो प्रयत्न करा, संवाद साधा. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही काहीतरी मतभेद निर्माण झाल्यामुळे म्हटल्याप्रमाणे अबोला निर्माण होईल तर तिथे तुम्ही संवाद साधा. सोबतच एकमेकांमध्ये आकर्षण पण निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु अहंकारामुळे वाद संभवतात. इथं थोडंसं सावधगिरी बाळगा. संयम आणि जर तुम्ही संवाद ठेवला तर हा महिना तुमच्यासाठी खूपच सुंदर रीतीने फुललेला असणार आहे, प्रेमाने बहरलेला असणार आहे. तर आता यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. या महिन्यामध्ये वर्षाची सुरुवात रिलेशनशिपसाठी कशी असणार आहे तर पहा, नात्यामध्ये गोंधळ निर्माण होईल. एखादी गोष्ट, एखादा तिसऱ्या व्यक्तीचा इंटरफिअर किंवा कौटुंबिक काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांचा ताण असेल किंवा तुम्हाला काहीतरी गैरसमज निर्माण झाले असेल तर नक्कीच गोंधळ होण्याची शक्यता आहे. जुन्या रिलेशनचा शेवट होईल किंवा अचानक ब्रेक पण लागू शकतं किंवा असं काही घडू शकतं की बाबा जे तुमचं रिलेशनशिप आहे ते संपुष्टात येऊ शकतं. कारण समजा जर तुम्ही एकमेकांसाठी कम्पॅटेबल नाही आहात, एकमेकांसाठी तुम्ही योग्य नाही आहात तर कुठेतरी थांबलेलं बरं पडणार आहे आणि हा निर्णय तुम्ही या महिन्यामध्ये नक्कीच घेऊ शकता. आणि ठीक आहे, तुम्ही जर एकमेकांसोबत अनुरूप नाही आहात तर नक्कीच तुम्हाला याच्यापेक्षाही चांगला जोडीदार मिळू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, एवढंच एक मनामध्ये तुम्ही नेहमी ही पॉझिटिव्ह थिंक ठेवत जावा, म्हणजे आयुष्य खूप सोपं आहे. काहींसाठी तर गुप्त प्रेम किंवा कार्मिक कनेक्शन होणार आहे. आता ते कसं होईल, काय होईल हे तुम्हाला अनुभवायचं आहे आणि मला पण ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे, शेअर करायचं आहे. तुम्ही तुमच्या फिलिंग लपवू नका. जे कोणी सिंगल आहेत त्यांना एखाद्याबद्दल वाटत असेल की म्हणजे फिलिंग्स असतात, सो तुम्ही शेअर करू शकता त्यांच्यासोबत किंवा त्यांना प्रपोजद्वारे सांगू पण शकता. ठीक आहे, ते हो तरी म्हणतील किंवा नाही म्हणतील पण तुम्ही क्लिअर होताल ना. मनामध्ये धरून किती दिवस बसणार आहे, तर त्याच्यासाठी पण उपयुक्त हा महिना आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि काय जोडीदार तुमचं काय पार्टनर सांगेल किंवा कोणाला तुम्ही प्रपोज करणार आहे ते तुम्हाला काय सांगतील हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे.
आणि दोन्हीसाठी तयार राहा, होसाठी पण तयार राहा आणि नाहीसाठी पण तयार राहा. कुठलेही रिस्पॉन्स मिळतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ठीक आहे. आपल्याला फक्त प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करायच्या आहेत किंवा प्रॅक्टिकली त्यांना मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत, पण चुकीचे निर्णय पण घेऊ नका. एखाद्याने नाही म्हटलं तर ठीक आहे, आपल्यासाठी हे नव्हते असा विचार करा आणि पुढे चाला. याच्यापेक्षा पण बेटर आपल्यासाठी असणार आहे, ही गोष्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आता कौटुंबिक जीवन तुमचं कसं असणार आहे, तर घरामध्ये अचानकपणे जबाबदाऱ्या वाढतील, तुमच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या अचानकपणे येऊन पडतील. मग त्यामुळे तुम्हाला थोडंसं टेन्शन पण येईल, आनंद पण होईल की तुम्हाला घरामध्ये मी खूप मोठा आहे असं काहीतरी वाटेल, एक भावना येईल. परंतु वडीलधाऱ्यांची पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे, कारण घरामध्ये या महिन्यामध्ये वडीलधारी माणसं जे असतील तुमच्या, तर त्यांचं अचानकपणे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मग त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. जर काही थोडंसं जरी दुखलं खुपलं तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जा. घरामध्ये कोणतंही इलाज करत बसू नका, कारण जर ते आपल्याला लक्षात नाही आलं निदान लवकर तर पुन्हा हॉस्पिटलाइज करावं लागेल, पुन्हा खर्च वाढेल. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर थोडं जरी काही त्रास असेल तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट चालू करा तुम्ही. भावंडांशी अचानकपणे मतभेद संभवतात. प्रॉपर्टी संदर्भात असू दे, घरामध्ये काही वाद असू दे, एखादा निर्णय असू दे, त्याच्या संबंधी काही वाद संभवण्याची शक्यता आहे. सोबतच एखाद्या ठिकाणी मार्ग तुम्हाला नक्की सापडणार आहे, कारण गुरु तुमच्या तिसऱ्या भावात असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये मार्ग तुम्हाला नक्की सापडणार आहे. पराक्रम, तुम्ही ह्या महिन्यामध्ये पराक्रम दाखवण्यामध्ये खूप सफल असणार आहात. तुम्ही काय आहात त्याच्यापेक्षा तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व इतरांना दिसून येणार आहे. आता विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा असणार आहे, तर बघा, एकाग्रता कमी राहील, मन भटकण्याची शक्यता आहे आणि त्याचाच तुम्हाला त्रास होईल, कारण मन भटकलं म्हणून तुमचा अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही, मग पाहिजे तसे निकाल तुम्हाला मिळणार नाहीत. स्पर्धा परीक्षा, टेक्निकल, मॅनेजमेंट इत्यादी विद्यार्थी जे आहेत त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला नक्कीच त्या क्षेत्रामध्ये फायदा होणार आहे, मनासारखे रिझल्ट मिळतील. सोबतच मोबाईल, सोशल मीडिया याचा थोडा कमी वापर करा, कारण त्यामुळे तुमचं मन भटकण्याची जास्त शक्यता आहे. अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करा, आपलं ध्येय काय आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा, कारण नाहीत केलं तर नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आता महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच सुंदर रीतीने भरलेला असणार आहे, कारण करिअरमध्ये जे कोणी वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचं तुम्हाला दिसणार आहे. एक वेगळंच व्यक्तिमत्व खुलून येणार आहे. सोबतच मानसिक थकवा पण तुम्हाला जाणवणार आहे, कारण घर, करिअर, नोकरी हे सगळं सांभाळता कुटुंब तुम्हाला कधीतरी मन असं म्हणजे थकल्यासारखं वाटणार आहे. मग तिथे थोडंसं तुम्हाला रिफ्रेशसाठी तुम्ही काय करू शकता ते नक्कीच करा. आणि यापैकी कोणती गोष्ट अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे की तुम्ही कोणता उपाय केलेला आहे. येस, तुम्ही कुठेतरी निसर्गाच्या ठिकाणी जाऊ शकता, मित्रमैत्रिणींसोबत टाइम व्यतीत करू शकता, छोटीशी पिकनिक प्लॅन करू शकतात किंवा तुमच्या जोडीदारासोबत, पार्टनरसोबत तुम्ही नक्कीच आउटिंगला जाऊ शकतात. हार्मोनल किंवा झोपेच्या तक्रारी तुम्हाला त्रास देतील, विशेष करून महिलांना, आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर, मन हे अस्वस्थ राहणार आहे किंवा थकल्यासारखं राहणार आहे. मग त्याच्यावर तुम्ही नक्कीच काहीतरी उपाय शोधा. स्वतःसाठी वेळ काढा, थोडंसं स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्तीला मात्र आरोग्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. ब्लड प्रेशर, झोप, चिंता तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक गोष्टीकडे मन अचानक तुमचं रमणार आहे. तर बघा, मेष राशीसाठी जानेवारी महिना हा तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आला आहे, कमजोर करण्यासाठी नाही. तुम्ही मजबूत आहातच ऑलरेडी, कारण तुमचं स्वामी मंगळ आहे, परंतु अजून जास्त मजबूत होण्यासाठी, अजून जास्त तुमच्यातलं जे काही एक वेगळं व्यक्तिमत्व आहे ते बाहेर काढण्यासाठी हा महिना तयार झालेला आहे. वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप सुंदर असणार आहे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, वर्षाची सुरुवात आहे तर हे येणारं नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना, माझ्या मित्रमैत्रिणींना खूप सुंदर जाओ, प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होऊ दे, प्रत्येकाच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. काहीतरी नवीन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडू दे अशी मी सदिच्छा व्यक्त करत आहे आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.